हो, मराठी. बोल, तुला कशी मौत हवी आहे? छत्रपती संभाजीराजे यांच्यावर तू कसे अत्याचार केले होतेस हे आठवतंय ना? त्याहूनही भयानक मौत तुझ्या भाडी आहे. नहीं, रहम फरमाओ रहम. रहमच्या लायकीचा आहेस तू? अरे स्वतःच्या बापाला कैदेत टाकलंस, सख्या भावाचा खून केलास आणि छत्रपती संभाजी महाराज यांना तर जगदंब जगदंब. आम्ही मराठे ते कधीही विसरू शकत नाही आणि म्हणूनच तुलाही तशीच शिक्षा मिळायला हवी. मैं तो बूढ़ा हो गया. पण तरीही तुझी रक्ताची भूक मिटत नाही. सरसेनापती, ज्या डोळ्यांनी वाकड्या नजरेने स्वराज्याकडे याने पाहिलं, त्या डोळ्यांना यापुढे आता काहीही दिसायला नको. या अल्लाह, अब कुछ मत करो. तसही माझ्यानंतर मुघल सल्तनतचे तुकडे तुकडे होतील हे मी जाणून आहे. त्याची काळजी आम्ही मराठे घेऊच. मराठा हेच हिंदुस्थानचे अधिपती होतील ही काळ्या दगडावरची रेग आहे. ज्या जिभेनं आमच्या राजांना दूषणं दिली, त्यातून पुन्हा कधीही एक शब्दही ऐकू येणार नाही. नहीं, मैं वापस जाता हूँ. मी किंवा माझे सैनिक पुन्हा कधीही इकडे फिरकणार सुद्धा नाही. नहीं, 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 नहीं. मत मारो, मत मारो, मत मारो. हुजूर, हुजूर, क्या हुआ? मत मारो, मत मारो. मराठे. हुजूर, क्या हुआ? मराठे दिनों दिन मराठाओं को हराना मुश्किल होता जा रहा है. ये ताराबाई तो सच में भद्रकाली निकली. मराठा स्त्री सच में शेरनी होती है. शेरनी. चाहे कुछ भी करो, कुछ भी, लेकिन उस ताराबाई से सुलह करो, सुलह करो, सुलह. सुला तह नाही, आता समेट नाही. आता केवळ शेवट. मराठी स्त्रिया म्हणजे काही रडूबाई नाही, तर शत्रूच्या तोंडाला फेस आणणाऱ्या वाघिणी आहेत, वाघिणी. आता त्या औरंग्याला कळलं असेल, मराठी स्त्रिया ज्या हाताने फुगड्या घालतात त्याच हातांनी शत्रूची गर्दने उडवतात. तो औरंग्या तर याच मराठी मातीत गाडला जाणार. 25 साल मैंने दक्कन में बिता दिए, पर मराठाओं को जीत नहीं पाया. आगरा से सिवा और सांबा भाग निकले. ये मेरे जीवन की सबसे बड़ी गलती थी, और दक्कन में मेरा आना दूसरी बड़ी गलती. अब मैं दिल्ली कभी नहीं जा पाऊंगा. या अल्लाह, मोजकच बळ असलेल्या ताराबाई सारख्या एका स्त्रीला
शक्तिशाली सम्राट हरवू शकला नाही. उलट तिनं या सम्राटाला मरेच तोवर झुंजवलं. असंच आता इतिहास मला म्हणेल. हा शक्तिशाली सम्राट हरवू शकला नाही. उलट तिने या सम्राटाला मरेच तोवर झुंजवलं. असंच आता इतिहास मला म्हणेल. राणी साहेब, राणी साहेब. सरसेनापती, वार्ता कळली बरं. जो स्त्रियांना कमजोर समजतो तोच सगळ्यात कमजोर असतो. औरंग्याही असाच होता. आपल्या सर्वांच्या आऊसाहेब जिजाऊ माझे श्वशूर छत्रपती शिवाजी महाराज यांना आज समाधान वाटत असे. ज्या संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले त्यांच्याही आत्म्याला धन्य वाटत असेल की आम्ही त्यांच्या नंतर स्वराज्य विसू दिलं नाही, आमच्या परीनं तेवत ठेवलं. जो औरंग्या मराठ्यांना हरवायला आला होता तो मराठी मातीतच गाडला गेला. हा तर काळाने केलेला न्याय आहे. जगदंब जगदंब. स्वराज्यातील जेवढे किल्ले मुघलांच्या ताब्यात आहेत तो प्रत्येक किल्ला स्वराज्यात आलाच पाहिजे. आता हार नाही तर थेट वार. बोला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की. स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की.